सोलापुरात शेती वाटपाच्या बैठकीत पंचांसमोरच कोयत्याने जबरी मारहाण करण्यात आली. चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी. यातील फिर्यादी दीपाली प्रभाकर सर्वदे वय 35 राहणार रविवार पेठ जोशी गल्ली सोलापूर यातील फिर्यादीच्या आईचे आणि आरोपींची शेतीच्या वाटपाबाबत चर्चा चालू होती. यावेळी समाजातील पंच भाऊ ज्योतिबा भोसले यांच्याबरोबर शेती वाटपाबाबत चर्चा चालू असताना सदर जमिनीचा निकाल हा फिर्यादीच्या आईच्या आणि भावाच्या बाजूने लागल्याने सदर आरोपितांना हा निकाल मान्य नव्हता. तेव्हा ती चर्चा चालू असतानाच फिर्यादीला मोठ्या आवाजात आल्याने फिर्यादी तिथे गेल्या असता तू मध्ये येऊ नको, तुला बघून घेतो असे म्हणून आरोपी धनराज विठ्ठल शिंदे याने दमदाटी करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच यातील आरोपी विठ्ठल रामा शिंदे यांनी हातातील कोयत्याने फिर्यादीच्या डाव्या हातावर वार केला. यातील आरोपी आकाश विठ्ठल शिंदे याने हातातील ब्लेडने फिर्यादीच्या उजव्या खांद्यावर पाठीमागून वार करून फिर्यादीच्या डोक्याला आणि डाव्या हाताला मार लागला. या प्रकरणी यातील फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी विठ्ठल रामा शिंदे, गणेश विठ्ठल शिंदे, आकाश विठ्ठल शिंदे, धनराज विठ्ठल शिंदे सर्व राहणार रविवार पेठ सोलापूर यांच्या विरोधात जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला असून संबंधित घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे. 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.